सो बॅग माझी रेडी आहे. हे हेल्मेट आहे, तर टोपी घेतली आणि मोनोपॉड आहे. हे माझे सनग्लासेस आहेत. हे गॉगल घेतलेत रायडिंग करण्यासाठी. अँड इथं आहे माझा माईक. हे माईक आहे. आणि इथं काय घेतलेत मी कपडे. होऊ शकतं इथं मुक्का मारायची गरज पडेल, त्यामुळे एक पॅन्ट टी शर्ट आणि एक शॉर्ट घेतले. हे स्लीव्ज आहेत, फुल स्लीव्स. इथं आहे माझा कॅमेरा. इथं आहे गिम्बल. गिम्बल ठेवलेत आणि इथे एक छोटंसं लेन्स आहे बघा. ही वाली लेन्स आहे माझी. सो आणि इथं आहे माझा स्ट्रॅप, जो हेल्मेटला लावणार आहे काय व्ह्यूज घेण्यासाठी रस्त्याने. माझी बॅग ऑलमोस्ट रेडी आहे. सो मित्रांनो, मी आणि माझी बॅग दोन्ही रेडी आहे. सो मी वाट बघतोय माझ्या मित्राच्या कॉलची. सो माझ्यासोबत एक माझा मित्र राहणार आहे सागर. सो तो कात्रजला येणार आहे. तिथून आम्ही सोबत हा प्रवास करणार आहे. तर हा आजचा जो प्लॅन आहे, 2 दिवसाची ट्रिप राहणार आहे. ह्या ट्रिपमध्ये फर्स्ट डे आम्ही शिवनेरी किल्ला आणि ओझरचा गणपती आणि लेण्याद्री गणपती हे 3 ठिकाणी फिरणार आहे. तिथून जाऊन रतनगडच्या पायथ्याला जाऊन मुक्काम करणार आहे. आणि तिथून नेक्स्ट डे म्हणजे मॉर्निंगला उद्या सकाळी आम्ही रतनगडच्या ट्रेकिंगला सुरुवात करणार रतनगडला. सो आता मला निघायचं आहे. मागं बघू शकता आई ब्रेकफास्ट बनवते माझ्यासाठी. सो ब्रेकफास्ट करून लगेच मला निघायचं आहे. तोवर सागरचा कॉल येईलच 100%. सो आपण चालू करूया पुढचा प्रवास. सागर खेळा बघ. तेच म्हणलं मला असं का डाऊट यायला गाडी चालवताना असं डबल 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 झाले का तो व्हायला डबल पंचर लगाना पड़ेगा, बहुत बड़ा पंचर। डबल पंचर है, मोटा है ना। अरे भैया डबल पंचर मत लगाओ, टायर ये हो जाएगा, सिंगल में ट्राई करो। चलो ठीक है, ये ट्राई कर लिया। डबल मत लगाओ। चलो अच्छा रुक गया। कीला कीला क्या? अच्छा गावात सकाळी सकाळी काय तर आम्ही शिवनेरी किल्ल्याला गेलो. तिथून मग ते ओझरचा गणपती बघितला आणि दुसरं ते लेण्याद्रीचा गणपती बघितला. तर असं करून आम्ही परत इकडं आलो आणि तर राजूरला मुक्काम मारलाय संध्याकाळी. तर हे रूम घेतली आम्ही दोघांनी मिळून आणि रूम घेतल्यानंतर इथं मुक्काम मारलाय. आता पहाटे सकाळचे वाजलेले आहेत 4. पण विषय असा आहे की बाहेर थंडी लय आहे बाबा. जायचा लईच जीवावर यायला लागले, पण आता जावं तर लागणार आहे. नाही गेलो लवकर तर लवकर किल्ला होणार नाही. येताना तुम्ही पांघरून पिंघरून घेऊन या बाबा, कारण ही थंडी फाड थंडी आहे एकदम. ठीक आहे, तर आता आपण रेडी होऊया पटापटा. लवकर रेडी होऊन लवकर निघूया. आंघोळ करायची इच्छा होईना गेली माझी, तर एवढं आहे. ह्या रूम मध्ये गरम पाणी पण नाही यार, सर्दी पण झाली. हा बघ मॅप बघ. मॅप डिस्कस चालू आहे आमचा जरा. ठीक आहे चालेल, कारण लवकर निघायचं आणि लवकर पायथ्याशी पोहोचून जवळपास सूर्योदयाच्या व्हायच्या आधी तिला ट्रेक चालू करायचं, नाही तर नंतर सांगता येत नाही तुम्हाला काय होईल. हॉटेलच्या बाहेर पडत जातात. हे भाई, काका लॉक लावून गेलेत.
लॉक लावून गेलेत. चावी त्याला उघडते. आय थिंक हॉटेलमध्ये आम्हीच आहेत आणि लॉक लावून गेले. कशाला? अरे शटर खाली घेऊ आपण, चल. ना मग लॉक नाही लावलेलं वाटतं. ते उचल बरं काय वर. हे फिरव जरा. अरे हे फिरव रे भाई. हा लॉक काढ ना मग. इथे ठेव हेल्मेट. कोण आहे इथं? कुठं दिसतंय तुला? कोण दिसतंय? फुल पॅक तयारीमध्ये निघालोय आता. विषय असा आहे की इथं लॉक लावलेलं आहे. कारण पटके नाही काका जायचंय. पैसे रात्रीच पे केलेत ऑनलाईन. हो रात्रीच पे केले. फोटो बिटो दाखवू का? पेमेंट केलेले फोटो दाखवायचे का? हा ठीक आहे चालतं. पैसे रात्रीच पे केले. फक्त एवढं आता जाऊ द्या, आता उशीर झाला. थंडी का मस्करी आहे भाई. हे बघा अंधार बाहेर. ही गाडी मधली माझी लाल कलरची 2 फीट सगळं. कारण गाडी मी चालवणार आहे. सागर काय आता गाडी चालवत नसतोय, तो आता काय माग बसत असतो. आता हेल्मेट वगैरे घालतो मी आणि चालू करतो. लय थंडी आहे यार. लय म्हणजे लय थंडी, लय म्हणजे लय. तुफान थंडी अजून तर इथंच आहे. आता गाडीवर गाडी चालवायची. बंडे लागलेत बंडे आपले. पायथ्याला पोहोचलोय मित्रांनो आता. काय सांगू तुम्हाला यार, रस्त्यांचा एवढा गोंधळ आहे इथं रतनगडच्या. बाबा मी तर मॅपच्या भरोशा नाही, गावाला विचार आलो. पण तरी आलो. ते महत्वाचं आहे, कसं आलो ते माहिती. पण आलो, पण लवकर आलो. पण थंडी भाई साहेब. सिंगल हँडेड गाडी आणली मी. हा हात फक्त खिशात होता माझा आणि राईट हँड ज्यात मोबाईल पकडला ना मी, त्याच हाताने अख्खी गाडी आणली मी. फक्त कुठं वळणाला फक्त गाडी दुसरा हात लावलेला आहे. कारण हे पॉसिबलच नव्हतं. आणि 30, 25, 35 ह्याच्यापेक्षा पुढं गाडी मी चालवलीच नाही. आता चहा नाश्ता करणार आलो, इथं थांबलोय. चहा नाश्ता करणार, पहिलं खाणार आहे मी, कारण मला लई भूक लागली आता. सूर्य निघालाय, धुकं हळूहळू कमी व्हायला लागलाय. आणि गडावर जी सूर्याची किरणं पडली ना, काय सांगू तुम्हाला कसं दिसतंय. ह्या टायमिंगला आपण गडावर असायला पाहिजे होते. आणि गडावरचा जो आत्ता व्ह्यू होता ना, खूप भारी, म्हणजे खूप. माझं काम आहे का पाणी घ्यायचं? घ्यायचं ना पाणी तिथं. बॅग घेऊन आलाय मोकळी आणि पाणी घेऊन आलाय. मग आता कुठंतरी पुढं खड्डापिड्डा असेल, पाणीचं घे वरून. ट्रेक त्या नदीच्या काठी तिथून चालू केला होता. आता ह्या पायऱ्यांवर आले. इथून ते 2 पोरं आहेत तशीच इथपर्यंत.
नदीच्या काठ्याने हळूहळू असा करत इथं इथपर्यंत आलो. 2 तासाचा ट्रेक. हो, खूप दिवसांनी किल्ला चढलो, खूप दम लागायला लागले. अजून पण थोडी थंडी आहे. वर सागर पोचला दिसते का तेव्हा? अरे दिसतोय बाई, बस का तुला ब्लॉग मध्ये नाही घेणार तर कोणाला घेणार. झालं किल्ला चढायला वर आता 5-6 मिनटं लागतील. त्यानंतर किल्ला आता फिरायचा आहे. फायनली 2 तास नाही यार, जास्त ट्रेक लागलं माझ्यामुळं. सागर पटपट चालत होता, मी थोडंसं मध्ये थांबलो होतो 2-3 ठिकाणी. पळत उठत पळत फायनली गडावर पोहोचलोय. और गडावर जो व्ह्यू दिसतोय ना, जेवढं काही संघर्ष केला त्यासाठी हा व्ह्यू खूप व्हॅल्युएबल आहे. त्या मेहनतीचं फळ आहे माझ्या, खरं सांगतो तुम्हाला. आणि पावसाळ्यात तर काय व्ह्यू दिसत असेल यार, ऑनेस्टली. तुम्हाला दाखवतो आता, व्ह्यू दाखवतो तुम्हाला गडावर, थांबा. दिसते का तुम्हाला काय? बारीक सापाचं पिल्लू आहे. सो थोडंसं बाहेर आलं तो. मुवमेंट अजिबात करत नाही आहे, बट डोळे झाकून थोडंसं जास्त नाही, थोडीशी मुंडी फक्त हलवते. पण सापाचं पिल्लू आहे. हे आपल्या गडावर बघायला भेटलं पाण्याची टाकी. पहिली पाण्याची टाकी आहे, 2-3 आहे, सॉरी 1, 2 आणि वर पण 1 आहे. वर पण जातो असं बघ दाखवतो तुम्हाला. बघा डायरेक्ट गडावून डायरेक्ट घरी. हा मित्रांनो, एक छोटासा इन्सिडेंट झाला आहे. आईचा फोन आला की बाबांची तब्येत खराब झाली आहे आणि लवकरात लवकर तुला घरी यावं लागेल. तर न काही विचार करता मी आणि माझा मित्र सागर, आम्ही दोघंही गडाच्या खाली उतरलो आणि लवकरात लवकर पुण्याला परतीला आलो. सो बॅड लक होता माझा, गड पूर्ण मी फिरू शकलो नाही. अर्धवटच गड फिरलो आणि तुम्हाला पण पूर्ण माहिती मला देता आलं नाही. बट येणाऱ्या वेळात लवकरच मी प्लॅन करेन, जेणेकरून आपण रतनगड, हरिहरेश्वर आणि साधन व्हॅली तिन्ही एकत्र आपल्याला फिरता येईल असं मी प्लॅन करणार आहे आता. कारण आजूबाजूलाच तिन्ही ठिकाणे आहेत आणि मला साधन व्हॅली बघायची होती. माझी इच्छा होती किमान 1 तरी दिवस अजून मी मुक्काम मारायचं ठरवलं होतं, की आपण आज रतनगड करूया, संध्याकाळी इथं मुक्काम मारूया गावातच आणि नेक्स्ट डे आपण साधन व्हॅली बघायला जाऊया, असा माझा विचार चालू होता. बट बॅड लक होता, घरी बाबांची तब्येत खराब झाली आणि आईचा फोन आला की लवकरात लवकर घरी आहे, बाबाला ॲडमिट करायचं आहे हॉस्पिटलमध्ये. आणि आता बाबा बरे आहेत माझे. सो ते पण एकदम व्यवस्थित आहे. आणि हा व्हिडिओ पण मी खूप दिवसांनी एडिट करतोय, जवळपास 10 ते 12 दिवस झाले मी रतनगडला जाऊन आलोय आणि आता मी हे व्हिडिओ एडिट करून अपलोड करतोय. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बट नेक्स्ट टाइम खरं सांगू, आपण नक्कीच चांगली पूर्ण ट्रिप काढू. बाय.